नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। कारण ऐश्वर्याने जे नाटक सुरू केलेलं आहे, ऐश्वर्या प्रत्येक वेळेस सगळ्यांच्या समोर जे सांगत आहे की तिने प्रेग्नंट आहे, पण तिने प्रेग्नंट नाही ही गोष्ट आता सर्वांच्या समोर जानकी आणि अवंतिका आणणार आहेत। त्या कशा पद्धतीने आणणार आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। कारण काहीही कितीही कारस्थानं केली तरीही ऐश्वर्याचा खोटारडेपणा हा सर्वांच्या समोर येणार आहे आणि तो कशा पद्धतीने येणार आहे तो आपण पाहणार आहोत। कारण जानकी आणि अवंतिका डॉक्टरांना घेऊनच येणार आहेत आणि ऐश्वर्याचं जे कांड आहे ते सर्वांच्या समोर आणणार आहेत। त्याचबरोबर ऐश्वर्याच्या आईला सुद्धा बोलवलं जाणार आहे। कारण ऐश्वर्याची आई ऐश्वर्याला भेटायला आलेली नाही, तर ऐश्वर्याची आई जेव्हा भेटायला येणार आहे तेव्हा ऐश्वर्या ज्या पद्धतीने कांगावा करणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी आता चॅनलशी कनेक्ट राहा। तर इकडे जेव्हा जानकीच्या हातामध्ये रिपोर्ट येणार आहे तेव्हा मात्र जानकीला खूप मोठा धक्का बसणार आहे। कारण जे आलेले रिपोर्ट आहेत ते बघूनच जानकीच्या पायाखालची जमीन सरकणार आहे। फक्त आता पुरावा हाती येणार आहे, कारण ते रिपोर्ट निगेटिव्ह असणार होते याची खात्री ऑलरेडी जानकीला होती आणि आता ते फक्त सर्वांच्या समोर येणार आहे। याच्यापेक्षा वेगळं असं काही घडणार नाहीये। कारण कितीही काहीही झालं तरीही ऐश्वर्या किती खोटारडी आहे। सारंगला तिने नवरा मानले, काही गोष्ट जानकीला माहितीच आहे। कारण तिला सौमित्रशी लग्न करायचं होतं पण ते झालेलं नाहीये। तो सूड उगवण्यासाठी तिने आता यांच्या घरात आलेली आहे। या सगळ्या गोष्टींची स्वतःच्या तोंडाने तिने कबुली देऊन झालेली आहे। तर त्यासाठी आता इकडे ऐश्वर्या जी आहे ती वेगवेगळी कारणं सांगत असते। आता इकडे सौमित्र, जानकी, ऋषिकेश, अवंतिका या सगळ्यांनी प्लॅन केल्याप्रमाणे आता सारंगने जरा अत्यागाऊपणा केलेला असतो आणि तो आधी सुमित्राला भेटायला गेलेला असतो। यांना सगळ्यांना काळजी वाटायला लागलेली आहे की हे सगळं काय घडतंय। परंतु जेव्हा आता कळतं की सारंग भेटून आलेला आहे, मग सगळेजण घरी येतात। घरी आल्यानंतर ऐश्वर्याचा वेगळा कांगावा सुरू होतो। कारण ऐश्वर्या म्हणत असते ऋषिकेश दादांना सारंगची जी प्रॉपर्टी आहे, सारंगच्या नावावरती जी प्रॉपर्टी केलेली आहे ती प्रॉपर्टी ऋषिकेश दादांना हवी आहे। त्यासाठी ऋषिकेश दादा प्रत्येक वेळेस मला त्रास देत आहेत, माझ्याशी चुकीच्या पद्धतीने वागत आहेत आणि त्याचबरोबर ऋषिकेश दादा हे माझ्याशी असं बिहेव करत आहेत। हे सगळं तिचं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे जानकी सर्वजण तिथं असतात। ऋषिकेश म्हणत असतो असं काही नाहीये, मी कधीच हिला प्रॉपर्टी मागितलेली नाही। कारण जी प्रॉपर्टी माझ्या आईची होती ती मी सगळ्यांमध्ये वाटून दिलेली आहे आणि तरी पण जर हिला असं वाटत असेल की मी सारंगची जी प्रॉपर्टी हिच्या नावावरती आहे ते मागण्यासाठी हे सगळं करत आहे, तर तसं काहीही झालेलं नाही। मी कोणतीही प्रॉपर्टी मागितलेली नाही आणि कोणतीच गोष्ट मला नको आहे हे सगळं ऋषिकेशने सांगितलेलं असतं। तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसतो, कारण सगळेजण विचार करायला लागलेले आहेत हे सगळं ऐश्वर्या काय बोलते। पण सुमित्रा मात्र एक गोष्ट तिथं वापरते, ती म्हणते की ऋषिकेश, जर तू अशा पद्धतीने वागत असशील तर एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही ऐश्वर्याच्या नावावरची प्रॉपर्टी ही तुला मिळणार नाही। कारण ती माझ्या सारंगची आहे आणि त्यामुळं ती ऐश्वर्याकडेच जाणार आहे। हे सगळं बोलणं चाललेलं असतं। तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की सुमित्राने आता ऐश्वर्याची बाजू घेतली। मग जानकी आणि ऋषिकेश या दोघांनाही धक्का बसतो। आता काय करायचं, कारण आईंनी तर ऐश्वर्याची बाजू घेतली आणि आईंनी ऐश्वर्याला साथ दिलेली आहे। मग हे सगळे पुन्हा एकत्र भेटतात। जानकी म्हणत असते की हे सगळं काय घडतंय, कारण सारंग भाऊजींनी तर आईंना सगळं सांगितलेलं होतं, सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत। ऐश्वर्याने जे जे काही केलेलं कांड आहे ते सगळं सारंग भाऊजींनी सांगितलेलं आहे। मग तरी पण आई असं का वागत आहेत हा प्रश्न मात्र इकडे जानकीला पडलेला असतो। जानकी म्हणत असते की नाही, याच्या मागे काहीतरी कारण असणार आहे। म्हणजे आई बदललेले आहेत, आई आपल्याशी वेगळं वागतात आणि तिथं वेगळं वागत आहेत। आईंना ऐश्वर्याच खरी वाटत आहे आणि ऐश्वर्याचंच सगळं म्हणणं पटत आहे। आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे अवंतिका त्याचबरोबर सौमित्र सगळेजण तिथं असतात। सगळेजण म्हणत असतात की हे सगळं काय चाललंय। कारण तेवढ्यातच तिथे सुमित्रा येते। सुमित्रा म्हणते हो बदलले मी, कारण मला बदलावं लागलेलं आहे। कारण मी जर बदलले नसते तर काहीच होऊ शकलं नसतं। मी आता हुशार झाले, मला कळतंय कोण कसं वागतंय, कोण काय करतंय, कोणाच्या डोक्यात काय सुरू आहे, या सगळ्या गोष्टी मला कळलेल्या आहेत
आणि माझ्या लक्षात येत आहे की नक्की काय होतंय आणि काय केलं पाहिजे. हे सगळं सुमित्रा बोलत असते. कारण सगळेजण कसे वागत आहेत, सगळ्यांच्या डोक्यात काय सुरू आहे हे चांगलंच माझ्या लक्षात आलेलं आहे. हे जेव्हा सुमित्रा तिथे येऊन सांगू लागते तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. आणि त्यासोबतच सुमित्राचं असं म्हणणं असतं की मला माहिती आहे की तुम्ही सगळेजण काय करत आहात, ते फक्त माझ्यापासून या गोष्टी लपवायला नको होत्या. कारण ऐश्वर्या कशी आहे हे मला चांगलंच माहिती आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे आणि त्याचबरोबर इकडे ती म्हणत असते की इतक्या खालच्या थराला ती जाऊ शकते, तेव्हा जानकीला सुमित्रा म्हणत असते की तुला माहिती आहे ना, मागच्या वेळेसही मी सगळं तुला सांगितलेलं होतं, आपण एकमेकांची साथ द्यायचं ठरवलेलं होतं, मग तू आत्ता का असं केलेलं आहे, आत्ता का माझ्यापासून गोष्टी लपवून ठेवलेल्या आहेत. तेव्हा इकडे जानकी सांगत असते की आई, गोष्टी अशा घडत गेल्या ना की म्हणजे विचारच करू शकत नाही, अशा पद्धतीने सगळं झालेलं होतं, त्यामुळे हे सगळं मला करावं लागलेलं आहे. आणि त्याचबरोबर ऐश्वर्याने ऐनवेळी हे सगळं कळलं, सारंग भाऊजींना ऐनवेळी गोष्टी कळल्या, म्हणून हा निर्णय घ्यावा लागलेला आहे, असं सगळं जानकी सुमित्राला सांगत असते. तेव्हा मात्र सुमित्रा म्हणत असते, अगं पण जानकी, हे सगळं तू आधी सांगितलं असतंस तर मग मलाही कळलं असतं ना, कारण माझा सारंग गेला, ह्या धक्क्याने मी किती कासावीस झाले होते. अवंतिका, सौमित्र, ऋषिकेश सगळेजण तिथं असतात. सगळ्यांनाच आता बोलायला सुरुवात करते ती म्हणजे, सुमित्रा, तुम्हाला कळतंय का, तुम्ही एका आईच्या जीवाशी खेळत होता, कळतंय का या सगळ्याचा परिणाम काय झाला असता. तेव्हा इकडे जानकी ऋषिकेश सांगत असतात की हो आई, आमच्या लक्षात येत होतं, आमच्याकडून चुकलेलं आहे, पण त्या ऐश्वर्याने सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर करून घेतलेली आहे आणि आपल्या सारंगला सुद्धा फसवलेलं आहे, तुला सुद्धा ती फसवत आहे. मग आमच्या हातात काहीच उरलं नव्हतं, कारण त्या ऐश्वर्याने याच्या आधीही कितीतरी वेळा असंच कारस्थान केलेलं आहे आपल्या सगळ्यांना रस्त्यावर आणण्यासाठी. कारण तिने ती शपथ घेऊनच आपल्या घराचा उंबरठा ओलांडलेला आहे, रणदेवेंना रस्त्यावर आणायचंच आहे, या उद्देशानेच तिने या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सुमित्रा म्हणत असते, पण तुम्ही मला एकदा सांगितलं असतं तर मी तुमची मदतच केली असती ना. तेव्हा मात्र जानकी म्हणत असते, म्हणजे आई, तुम्ही आमची मदत करणार आहात ना. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो, मी तुमची मदतच करणार आहे, कारण माझ्या सारंगला फसवणाऱ्या सारंगचा तिने कधीच नवरा म्हणून स्वीकार केलेला नाही, किंवा सारंगला कटपुतला भावला बनवून तिनं ठेवलेलं होतं. जानकी, आपण दोघींनीही मागे ठरवलं होतं की सारंगला तिच्या तावडीतून सोडवायचं, पण मी चुकले होते, माझ्याकडून चूक झाली, कारण आत्ताही मी तिच्या बोलण्यात आले होते आणि या सगळ्या गोष्टी करत मी तिला त्रास देऊ लागलेले होते, असं सुमित्रा बोलत असते. आता सुमित्राने ठरवलेलं असतं की ती ऐश्वर्याच्या बाजूने आहे असं सगळ्यांना सांगायचं. आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा मात्र इकडे ऐश्वर्याची वाट लावायची. म्हणजे एकीकडे ऐश्वर्याला वाटलं पाहिजे की सुमित्रा ही फक्त तिच्याच बाजूने आहे, तिचाच विचार करत आहे, पण दुसरीकडे मात्र इकडे असं दाखवायचं की काहीही झालं तरीही आता सुमित्रा ही जी आहे ती फक्त आणि फक्त ऐश्वर्याच्या विरोधातच आहे सगळ्यांच्या समोर. म्हणजे ऐश्वर्याला तर वाटलं पाहिजे की आई तिच्या बाजूने आहे, सुमित्रा तिच्या पद्धतीनं तिचं ऐकून सगळं करत आहे, परंतु सुमित्राच्या डोक्यातले विचार वेगळे असतात. मग सुमित्रा आता बाहेरून येते, प्रसाद घेऊन येते आणि ती ऐश्वर्याला बोलवते. ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या, आजपासून मी तुझी काळजी घेणार आहे, त्याचबरोबर मी जानकी आणि अवंतिकाला सुद्धा सांगितलेलं आहे की त्या दोघींनीही तुझी काळजी घ्यायची आहे. त्यांनी जर तुझी काळजी घेताना काही कमी जास्त झालं तर आवर्जून मला येऊन सांगायचं आहे, मी आहे ना, मी बघेल त्यांच्याकडे, असं सुमित्रा इकडे तिला सांगत असते. तेव्हा मात्र तिला भारी वाटतं. ऐश्वर्या मात्र उड्या मारत असते, तिकडं तोंड करून हसत असते, म्हणजे तिच्या मनात जणू काय लाडू फुटत आहेत की काय असं तिला वाटलेलं असतं. आणि तेव्हा मात्र ती म्हणत असते की हो चालेल आई, मी सांगेल तुम्हाला, पण मला घरातली कामं वगैरे करावी लागतील ना. सुमित्रा म्हणते, हो गं, आता अशा गरोदरपणामध्ये कामं करणं गरजेचं असतं, तरच ते बाईसाठी चांगलं असतं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, पण कामं करायची काय गरज आहे, मी जिम करेल ना. तेव्हा सुमित्रा म्हणते, हो गं, तू जिम करशीलच, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे, पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का, कारण जरी तू जिम केलीस ना तरीही घरातली कामं केली तर तुला आराम मिळणार आहे आणि तुझ्या डिलिव्हरीच्या वेळेस त्याचा फायदाच होणार आहे. त्यामुळं मी तुला असं सांगते की तू घरातलीच कामं कर, तरच ते तुझ्या फायद्याचं ठरणार आहे, असं इकडे सुमित्राने सांगितलेलं असतं. ऐश्वर्याला मात्र खूप राग येत असतो. ती म्हणत असते की काय आहे हे सगळं,
म्हणजे आता मला ह्या ह्या गोष्टीसाठी घरातली कामंही करावी लागणार आहेत. सुमित्रा म्हणत असते की अगं माझ्या वेळेस आरंगच्या वेळेस वगैरे मी तेच केलेलं आहे. आता तुला त्रास तर काहीच होत नाही आहे, त्यामुळं तू घरातली कामं करायला काहीच हरकत नाही आहे, हे सगळं सुमित्रा तिला सांगत असते. त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे जानकी त्याचबरोबर अवंतिका या दोघींना सुद्धा सुमित्राने आवर्जून सांगितलेलं असतं की तुम्ही ऐश्वर्याची स्पेशल काळजी घ्यायची आहे, तिला काय हवं नको त्या सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत. तेव्हा सुमित्रा आवर्जून ऐश्वर्याला सांगू लागते की हे बघ, त्या दोघींना मी सांगून ठेवलेलं आहे, तुला जे काही खायला आवडेल ते सांग, मला सांग, जानकीला सांग, जानकीला अनुभव आहे, कारण ओवीच्या वेळेस तिला तिला खूप त्रास होत होता. आता जानकी एक अनुभवी स्त्री आहे, ती तुला मदत करेल. तेव्हा ऐश्वर्या म्हणते पण जानकी माझी काळजी घेईल का? तेव्हा सुमित्रा म्हणते मी आहे ना, जर तिनं तुझी काळजी घेतली नाही तर कान पकडायला मीच येणार आहे, त्यामुळं काळजी करू नकोस, मी असताना अजिबात काळजी करायची गरज नाही, असं सुमित्रा इकडे ऐश्वर्याला ठणकावून सांगत असते. एकीकडे तिला माहिती असतं की ऐश्वर्या काय खोटारडी आहे ती, आणि त्यानंतर सुमित्रा म्हणते की आता आपण लवकरच डॉक्टरांना दाखवून घेऊया, कारण बाळ आणि त्याचबरोबर बाळ तू दोघंही सुखरूप असले पाहिजेत, कारण आपल्या सारंगचा अंश तुझ्या पोटात वाढतोय आणि त्याचबरोबर रणदिवे घराचा वारस तुझ्या पोटात वाढतोय, असं सुमित्रा तिला बोलत असते. त्याचबरोबर सुमित्रा म्हणत असते की हे बघ, काही झालं तरीही बाळ आणि तू दोघंही सुखरूप असल्या पाहिजेत, त्यासाठी आपल्याला डॉक्टरांकडून सोनोग्राफी करून घेणंही गरजेचं आहे. मी काय करते, मी माझ्या ज्या डॉक्टर आहेत ना ओळखीतल्या, जानकीच्या वेळेस पण आपण त्यांच्याकडेच उपचार घेतले होते, त्यांना आपण बोलावून घेऊया घरी, मी त्यांना उद्या बोलवते, तुझं चेकअप करून घेऊया. तेव्हा मात्र इकडे अवंतिकाला आणि जानकीला बोलवलं जातं. त्यांना सांगितलं जातं की तुम्ही दोघींनीही ऐश्वर्याची स्पेशल काळजी घ्यायची आहे, ऐश्वर्याला कोणत्याही गोष्टीमध्ये काहीही कमी पडता कामा नये, हे सगळं सांगितलं जात असतं. त्याचबरोबर त्या सांगत असतात की ऐश्वर्याकडे तुम्ही अगदी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, मान्य मला पूजेची तयारी करताय, पण त्यासोबतच तिची काळजी घ्यायलाही मागे पुढे पाहायचं नाही, हे सगळं सांगितलं जात असतं. तेव्हा इकडे ऐश्वर्याला आता उद्या डॉक्टरांना बोलवायचं आहे. जानकी त्या तुझ्या डॉक्टर आहेत ना, त्यांना कॉल करून घे. तेव्हा जानकी म्हणते की हो आई, मी कळवते. इकडे सौमित्र त्याचबरोबर अवंतिका या दोघांचंही प्लॅनिंग ठरलेलं असतं आणि मग डॉक्टरांना बोलवायचं असतं. डॉक्टरांना बोलवल्यानंतर काय करायचं हे सगळं ठरलेलं असतं. पण इकडे ऐश्वर्याची नाटकं सुरूच झालेली असतात. ऐश्वर्याला आता काम करायला सांगितलेलं असतं, म्हणून ऐश्वर्या वेगळी वेगळी कारणं शोधत असते. ऐश्वर्या म्हणत असते की मला नाही जमणार आहे हे सगळं, मी नाही करू शकत आहे, मला चक्कर आल्यासारखं होतं आहे, गरगरतं आहे. तेव्हा जानकी म्हणते हो का, मग जानकी म्हणते उद्या नाही, आपण आत्ताच डॉक्टरांना बोलवून घेऊया, असंही तुला त्रास सुरू झालेला आहे ना, थांब मी डॉक्टरांना कॉल करते आणि मी त्यांना बोलावून घेते, अगदी अर्जंट बेसिसवर बोलावून घेते, जर ॲडमिट करायला लागलं तर आपण ॲडमिटसुद्धा करूया, असं इकडे जानकी सांगू लागते. तेव्हा सुमित्रा म्हणते काय झालं गं? तेव्हा जानकी सांगत असते की हे बघाई, तिला त्रास होत आहे, तिला गरगरत आहे, तर आपण डॉक्टरांना उद्या बोलवणार होतो ना, ते आत्ताच मी बोलावून घेते. अवंतिकासुद्धा म्हणते की हो, मी डॉक्टरांना कॉल करून बोलवते, असं त्या सगळ्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे ऋषिकेश त्याचबरोबर सौमित्र सगळेजण ही सगळी मजा जी चाललेली आहे ती पाहत असतात. आणि इकडे ऐश्वर्याचा मात्र बँडच वाजवायचा बाकी ठेवलेला असतो. ऐश्वर्या म्हणत असते काय आहे हे सगळं, मी आगीतून उठून फपुटत पडत चाललेली आहे, या सगळ्यातून मी काय करू नक्की, कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज करू, कारण हे सगळं मॅनेज करता करता माझ्या नाकी नवालेले आहेत, असं ऐश्वर्या बोलत असते. त्याचबरोबर डॉक्टरांना बोलवलेलं असतं, सगळेजण असतात. इकडे नानासुद्धा म्हणत असतात की बरी आहे ना ऐश्वर्या, नक्की काही प्रॉब्लेम नाही आहे ना. तेव्हा सुमित्रा म्हणते अहो होत असतो असं थोडंफार, एवढी काळजी करायची गरज नाही, असं सुमित्रा आवर्जून सांगत असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे जानकी आणि सुमित्रा दोघीही बसलेले असतात, दोघेही सरबत घेत असतात आणि म्हणत असतात की नाही, काही असलं तरीही आपल्याला या गोष्टी कळलेल्या आहेत ना, त्यामुळं आता शांत राहूनच आपल्याला काटा काढायचा आहे. ऐश्वर्या जे काही करत असते तिला गनिमी काव्यानंच आपण आता उत्तर द्यायचं आहे. आणि त्यासोबतच हे सगळं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की जानकी आणि त्याचबरोबर इकडे ऐश्वर्या ह्या जानकी आणि सुमित्रा ऐश्वर्याच्या विरोधात त्यांचा प्लॅन सुरू झालेला असतो आणि त्यासोबतच या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्यानंतर इकडे आता जानकी म्हणते की ऐश्वर्यासाठी ज्यूस बनवून घेऊन जाते. तेव्हा सुमित्रा म्हणत असते की मला माहिती आहे जानकी, या सगळ्याचा तुलाही खूप त्रास होत आहे,
परंतु तेव्हा सुमित्राला जानकी सांगत असते आपलं घर वाचवणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तेव्हा सुमित्रा जानकीला म्हणत असते की मला माफ कर, माझ्याकडून चूक झालेली आहे, मी असं वागायला नको होतं, असं सुमित्रा जानकीला सांगत असते. तेव्हा ती म्हणत असते नाही आई, तसं काही नाही आहे, म्हणजे माझ्या मनात तसं काही नाही आहे, तुम्ही नका काळजी करू, असं जानकी आवर्जून सुमित्राला सांगू लागते. तेव्हा मात्र सुमित्रा म्हणत असते नाही तसं नाही. पण तेव्हा जानकी म्हणते नाही, अजिबात काळजी करायची काहीच गरज नाही. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता डॉक्टरांना बोलवलेलं असतं. जानकी त्याचबरोबर डॉक्टर तिथं असतात. त्याचबरोबर ऐश्वर्याची आईसुद्धा ऐश्वर्याला भेटायला आलेली असते. नक्की ऐश्वर्याचं काय चाललेलं आहे, ती ठीक तर आहे ना, या सगळ्या गोष्टींचा विचार चाललेला असतो. आणि त्यासोबतच आई आल्यानंतर ऐश्वर्याची नवीन नाटकं आता सुरू होत असतात आणि ऐश्वर्या मात्र हे सगळं मुद्दाम करत असते, हे सगळ्यांनाच माहिती असतं. डॉक्टर जानकीला म्हणतात की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा जानकी म्हणते बोला ना. मग डॉक्टर बाहेर येतात आणि मग सुमित्रा आणि त्याचबरोबर जानकी या दोघींवर बोलत असतात की त्या प्रेग्नंट नाही आहेत आणि अजिबात त्या प्रेग्नंट नाही आहेत, कारण त्यांच्यामध्ये कोणतीच लक्षणं दिसत नाही आहेत. जानकी म्हणते ठीक आहे, पण डॉक्टर तुम्ही आता तिला काहीच बोलू नका, कारण तिचे मिस्टर एक्सपायर झालेले आहेत, त्यामुळे तिला तो धक्का बसलेला आहे, म्हणून तिला असं केलेलं असेल, असंही कदाचित असू शकतं, तिला वाटत असेल त्या गोष्टीमुळे बरं वाटत असेल. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की हो कदाचित असू शकतं असंही. आणि मग इकडे लगेचच आता कावेरी ऐश्वर्याकडे जाते आणि तिची काळजी घेऊ लागते. डॉक्टर म्हणतात की उद्या सोनोग्राफीसाठी घेऊन या. आता डॉक्टरांनी काही टॅबलेट्स दिले असतात. ऐश्वर्या लगेचच विचारते की काय झालं जानकी वहिनी, काय बोलत होते डॉक्टर. तेव्हा ऐश्वर्याला जानकी सांगत असते काही नाही गं, थोडंसं त्यांना ना प्रॉब्लेमॅटिक वाटत आहे, मग उद्या आपण सोनोग्राफी करून घेऊया, म्हणजे सगळं क्लिअर होईल. आता जानकीने असं सांगितलेलं असतं आणि ऐश्वर्याच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात, कारण तिला भारी वाटत असतं एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने भीती वाटत असते. जर असं काही झालं आणि उद्या सोनोग्राफी वेळेस कळलं तर, तेव्हा मी डॉक्टरला मॅनेज करू नाही शकले तर आता काय करायचं, हा मोठा प्रश्न तिच्यापुढं पडलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.